देशासाठी 14 वर्ष सीमेवर उभा राहिलेला जवान आज स्वतःच्या गावातच अन्यायाविरुद्ध लढतोय। ही ग्रामपंचायत आहे की गुंडाची टोळी? 7-12 नावावर सैनिकांचा आणि ताबा ग्रामपंचायतीचा। कुणाच्या बळावर चालली ही गुंडेगिरी? भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील कवले वाडा गावात संतापाची ठिणगी पेटली। माजी सैनिक भानुदास सखाराम शेंडे ज्यांनी देशसेवेसाठी 14 वर्ष घालवली, आज स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर ग्रामपंचायतीच्या कथित गुंडगिरीला सामोरे जात आहे। सन 2002 मध्ये शासनाने महसूल विभागामार्फत सुमारे 37 चौरस फूट जमीन त्यांना मंजूर केली। 7-12 नमुना 8 सर्व कागदपत्रे त्यांच्या नावावर स्पष्ट आहे। मग प्रश्न असा, कायदेशीर कागदपत्र असताना ग्रामपंचायतीने कोणत्या अधिकाराने त्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण केलं? आरोप इतके गंभीर आहेत की ना मोजणी ना लेखी परवानगी, थेट जागा गावातील एका मंडळाला सभा मंडपासाठी देण्यात आली आहे। ही विकासाची भाषा आहे की सरळ सरळ दबावाची? हा लोकशाहीचा कारभार आहे की राजकीय माज? माजी सैनिकांचा स्पष्ट आरोप आहे, मतांच्या राजकारणासाठी माझ्या हक्कांवर डल्ला मारला गेलाय। देशरक्षकाला जर स्वतःच्या गावात न्यायासाठी ओरडावं लागत असेल तर सामान्य माणसाचं काय? गावात संताप उसळलाय। लोक म्हणतात ही ग्रामपंचायत नाही, ही गुंडशाही आहे। आता शेंडे यांनी स्पष्ट इशारा दिलाय, तात्काळ चौकशी करा, अतिक्रमण हटवा, अन्यथा उपोषण करणार। प्रशासन झोपले आहे का की कुणाच्या दबावाखाली आहे? आणि लक्षात ठेवा, ही केवळ सुरुवात आहे। या प्रकरणामागची संपूर्ण घटना ग्रामपंचायतीशी संबंधित व्यक्तीच्या नवऱ्याचा कथित गुंडगिरीचा भांडाफोड लवकरच पुढील बातमीत उघड केला जाणार आहे। सत्य बाहेर येणारच। आता निर्णय तुमचा। देशासाठी लढणाऱ्या जवानाच्या पाठीशी उभं राहणार का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा। ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, कारण आवाज उठवला नाही तर अन्याय वाढतो। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता साहिल रामटेके, लाखणी, भंडारा। मी भानुदास सखाराम शेंडे, माजी सैनिक, राहणार खैरी, पोस्ट पारांदूर, तहसील लाखणी, जिल्हा भंडारा। इथे मला या मोजा खैरीमध्ये शासनाकडून मला 3700 स्क्वेअर फूट जागा मिळालेली आहे आणि त्या जागेत माझे मकान आहे। बाकी शिल्लक जागेमध्ये ग्रामपंचायतने माझे सर्व लीगल डॉक्युमेंट असताना सुद्धा ग्रामपंचायतला मी सबमिट केलेलं आहे, तरी ते त्या दस्तावेजकडे लक्ष न देता यांनी ग्रामपंचायतने अतिरेक करून तिथे दुसऱ्या एका समाजाला त्यांनी बांधकाम करून दिलेलं आहे आणि कोणतीही रिपोर्ट माझी ते घेण्यास तयार नाही आहे, सुनावणी होत नाही। अशा प्रकारे माझ्याजवळ ग्रामपंचायत अतिरेक करून दुसऱ्याला बांधकाम करून माझी जागा हडप करण्याचे करून राहिले आहेत। तर ती शासनाने माझी अशी विनंती आहे की माझी जी जागा शिल्लक आहे 2500 स्क्वेअर फूट जो त्यांच्या अंडरमध्ये आहे ते मला परत करण्यात यावी, काढून देण्यात यावी, अशी माझी विनंती आहे।